नमस्कार बालमित्रांनो, आज मी तुम्हाला नवीन गोष्ट सांगणार आहे. तुम्हाला लहान मुलांना नवनवीन गोष्टी ऐकायला करायला फार आवडतात. तसेच ही गोष्ट आहे आणि या गोष्टीत ॲक्टिव्हिटी पण आहे. या गोष्टीचं नाव आहे बुडबुड घागरी. चला तर मग आपण या गोष्टीला सुरुवात करूयात. एक माकड, एक उंदीर मामा आणि एक मनीमाऊ असे तिघंजणं फ्रेंड्स होते. त्यांची फार गट्टी जमली होती. या तिघांनी मिळून एके दिवशी खीर करायचे ठरवले. माकडाने मोठे पातेले आणले, उंदीर मामाने साखर आणि रवा आणला आणि मनीमाऊने म्हणजेच मांजरीने दूध आणले. सगळ्यांनी चूल पेटवली आणि खीर तयार झाली. खीर तयार करून झाल्यानंतर उंदीर मामा आणि माकड मनीमाऊला म्हणाले, ए मनीमावशी, आम्ही नदीवर आंघोळ करायला जाणार आहोत. तू या खिरीची रक्षा कर. मनीमावशी म्हणाली, हो चालेल, तुम्ही या, मी या खिरीची राखण करते. म्हणून असे सांगून उंदीर मामा आणि माकड नदीवर आंघोळ करायला निघाले. मांजर राखण करायला थांबली. खिरीचा फार छान वास सुटला होता. मनीमावशीला खीर खायची होती. मनीमाऊला भूकसुद्धा लागली होती. तिला वाटले, आपण थोडी खीर खाल्ली तर कोणाला कळणार आहे. म्हणून तिने थोडी थोडी करत खीर खाऊन टाकली आणि पातेल्यावर झाकण ठेवले आणि ती झोपून गेली. नदीवरनं आंघोळ करून आल्यानंतर उंदीर मामा खीर केलेल्या पातेल्यात बघतो तर काय, खीर तर नाही. खीर कुणी खाल्ली? म्हणून मनीमावशीला उठवलं तर आणि विचारलं, मनीमाऊ, खीर कोणी खाल्ली? तर मनीमाऊ म्हणाली, मला नाही माहिती खीर कोणी खाल्ली. म्हणून या कृतीवर माकडाने एक युक्ती सांगितली आणि या युक्तीत माकडाने असे सांगितले, मी एक घागर आणतो आणि आपण ते नदीवर पोपडा घालूयात आणि त्याच्यावर उभं राहूयात आणि म्हणूयात, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी असं म्हणूयात. जो उभा राहील आपल्या तिघांमध्ये तो खोटं बोलत असेल असं आपल्याला कळेल. म्हणून ते तिघंजणं ती घागर घेऊन नदीवर गेले आणि ती घागर नदीवर उपडी घातली, म्हणजे उलटी टाकली आणि पहिला माकड त्या घागरीवर उभा राहिला आणि म्हणाला, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागर तर काही बुडाली नाही. त्याच्यानंतर माकड काठावर आले आणि उंदीर मामा त्या घागरीवर उभा राहिला आणि म्हणाला, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. आता आली मांजरीवर पाळी आली. मांजरीवर राज्य आला. तर मांजर त्या घागरीवर उभं राहिली. घागर लागली, डगमगायला लागली, अशी व्हायला लागली. तर मनीमाऊ म्हणाली, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. मांजरा तर खोटं बोलायला लागलेली आणि ती घागर उलटी झाली आणि मनीमाऊ नदीत पडली आणि मग म्हणाली, मीच खीर खाल्ली, मी खोटं बोलले, मला माफ करा, मी याच्या पुढे काहीही असं बोलणार नाही. अशा प्रकारे मांजरीची फजिती झाली. तर तात्पर्य काय, तर आपण कोणाशीही कुठल्याही प्रकारचं खोटं बोलायचं नाही. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.